नाही, काय सांगा? नाही, आता आम्ही प्रशासनाला शेवटचा इशारा देतो। अजूनही प्रेत वाघोली बुटी नावाचं गाव आहे आमचं सावली तालुक्यातील, रोहनकर नावाच्या एका महिलेचा वाघाने बळी घेतला आहे की वाघाच्या संख्येनुसार अधिवास कमी पडतोय, त्याला टेरिटरी कमी पडते, तुरंत वाघाला शूटचे ऑर्डर द्या, त्याला मारायचे द्या। माणूस महत्वाचा आहे की वाघ महत्वाचा हा खरा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे। पण मी या वनमंत्र्यांनाही आमची विनंती आहे, सूचना आहे की वाघ जेवढे सरप्लस आहेत अधिवासापेक्षा अधिक काय, म्हणजे तुम्ही ताडोबा कोरमध्ये 80 वाघ आणि जवळपास 150च्या वर वाघ कोरच्या बाहेर, आणि म्हणून वाघ आता गावात, ही घटना गावाच्या बाहेर घडलेली घटना आहे, जंगल अजिबात नाही। म्हणजे वाघ आता मक्यामध्ये लपायला लागला आहे, कापसामध्ये लपतोय, पराठीच्या याच्यामध्ये, आणि कॅटल किलिंगच्या मोठ्या घटना घडत आहेत। पण आता माणसाच्यावर हल्ले जे वाढलेत हे मात्र आता सहन करण्याच्या पलीकडे आहे। वनमंत्र्यांनी तात्काळ या वाघाचा बंदोबस्त करावा, नाहीतर मग उद्या आम्ही वाघ मेले आम्ही लोकांना सांगणार वाघाला मारा, काय वाटेल त्या पद्धतीने मारा, आम्ही जबाबदार नाही। हे काय पैसे दिल्यानं माणसाचा जीव परत येत नाही। कोणी म्हणेल की आम्ही एवढे वाढवून दिले तेवढे वाढवून दिले, अरे ते वाढवून दिले तुम्ही घेऊन टाका, माणूस आम्हाला परत आणून द्या, हे करणार आहे काय वन विभाग आणि मंत्री? आम्ही पैसे वाढवून दिले तुंतुना वाजवतात, इतक्या लोकांचा जीव गेला, याला कोण जबाबदार आहे? याला जबाबदार वनमंत्री आहे, त्याने आपला त्वरित हे बंदोबस्त केला पाहिजे, लोकांच्या भावनेचा खेळ खेळू नये। आता वाघाला आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करणाऱ्या वन विभागाला आम्ही गावात प्रवेश करू देणार नाही, आणि या वन खात्याला सुद्धा वेटीस धरू, आणि उद्या जर वाघाला कोणी विष टाकून मारले त्याला जबाबदार कोण? हे सगळे गावात घुसत आहेत वाघ, जंगलामध्ये नाही, गावात घुसणाऱ्या वाघाचा आम्ही बंदोबस्त करायची मागणी करतो। वन विभागाने त्वरित केला पाहिजे, ही आमची मागणी आहे।